मुलं हे देवाघरचे फुलं असतात तसेच मुलं हे स्वच्छ मनाचे असतात. आराम करा. कॅमेरामॅन चलो नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. माणूस सिमेंटच्या जंगलामध्ये गुंतला जरी असला परंतु सातत्याने तो निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. असाच इतर लोकांप्रमाणे माझाही प्रयत्न आणि इतर पर्यटकाचाही हाच प्रयत्न होता की निसर्गाच्या सानिध्यात जावं. म्हणूनच आज आम्ही जांभूळ बेट इथं आलो होतो. जांभूळ बेट हे परभणीपासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि अर्थात नांदेडपासूनही जवळपास 40 किलोमीटर अंतरावरच जांभूळ बेट आहे. मित्रांनो, सातत्याने फक्त निसर्गाचाच आनंद घ्यायचा नसतो तर निसर्ग सुद्धा जपण्याचं काम आपण सातत्यानं केलं पाहिजे. म्हणूनच होता होईल तेवढं जास्तीत जास्त निसर्ग जपण्याचा प्रयत्न करा. ह्या जांभूळ बेटाबद्दल तुम्हाला युट्यूबवर आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आमचे कलाकार पर्यटक कलाकार आहेत, छान बोलतात आणि म्हणतात ना की बालक हे मुलं हे देवाघरचे फुलं असतात तसेच मुलं हे स्वच्छ मनाचे असतात. मित्रांनो, आज मानव शहरात जरी गुंतलेला असला तरी निसर्गाच्या शोधात नक्कीच आहे असं म्हणता येईल. ज्या वेळेस आपण निसर्ग पर्यटन स्थळावर जातो त्या ठिकाणी आपल्याला पर्यटक नक्कीच बघायला मिळतात. तर मित्रांनो, आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे. परभणीमधील खूप महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं जांभूळ बेट. तुम्ही महाराष्ट्रात खूप महत्त्वाचं जांभूळ बेट ह्या बेटाला ओळखलं जातं आणि आहेत, परंतु त्याबद्दलही मला ह्याही गोष्टी सांगायच्या आहेत. जांभूळ बेट हे पर्यटन स्थळ आहेच आहे, परंतु ह्या जांभूळ बेटाचा इतिहास सांगताना हेही सांगलं पाहिजे की हे जांभूळ बेट पाठीमागचं दिसते हे 20 ते 25 एकराचा एरिया होता अगोदर, परंतु पाण्याची झीज होऊन तो आता किती राहिला असेल, 1 ते 2 एकरच राहिलेला असेल. परंतु सर्व जनतेला व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना अशी माझ्या वतीनं विनंती करतो की हे जांभूळ बेट संवर्धन कसं होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले पाहिजे. मित्रांनो, या जांभूळ बेटावर वेल आणि झाडापासून अशा तयार झालेल्या जाळ्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मित्रांनो, या जांभूळ बेटावर अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीसुद्धा आढळून येतात. गुळवेल खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळून येतो. तर मित्रांनो, त्या गोष्टी झाल्या, परंतु जांभूळ बेट तुम्ही नक्कीच पाहायला आलंच पाहिजे. आणि हे पहा तुम्ही, पर्यटन स्थळ किती सुंदर आहे. परंतु अशा ह्या पर्यटन स्थळाचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच या ठिकाणी स्थानिक जांभूळ बेट संवर्धन समिती अस्तित्वात आहे. त्यांच्या पद्धतीने ती जांभूळ बेट संवर्धन करण्याचा प्रयत्न करते. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना अशी माझ्या वतीनं विनंती करतो की
हे जांभूळ बेट संवर्धन कसं होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले पाहिजे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही ह्या जांभूळ बेटाला या आणि हे संवर्धन करण्याचं काम करा. चला भेटूया.